की ही जी पळय 22, 23, 25 वर्सां सर्व्हिस केल्ली आसा तांकां सकयल दवरले आणि जे नवीन भुरगे म्हणजे 24 वर्साचे भुरगे आसा तांकां तर वयर दवरले. आणि माझी कशी आसा हांवें 25 वर्सां केल्या, 10-15 वर्सां केल्या आणि माझी 8च वर्सां उरल्या. आणि माझ्या फुडें जो पळय प्रमोशनाक हाडून डायरेक्ट बसयला युडीसी पोस्टाक न्ही, त्या भुरग्याक तर 24 आणि 25 वर्सां आणि 23 वर्सां आसा तर जाल्यार तेका प्रमोशन जावन म्हाका प्रमोशन जावचे पयलीं हांव घरा वयतलो. हो इनजस्टीस न्हू सगळ्यांचेर. हें चालू आसा. हेजेर अत्यंत हेजेर एक्शन जावपाक जाय आनी पळोवपाक जाय डिपार्टमेंट वायज. बाबा हें कितें चल्लां, हें कशें कितें जाता काय म्हणून. ही गोष्ट जातली न्ही, कित्याक हें फॉर एग्जाम्पल आमकां चालू आसा, ही गोष्ट बरीच आसा. हेजेर मातसो मुख्यमंत्र्यान सारकी म्हणटा तशी हेजेर एक्शन घेवपाक जाय. जे कोण लॅप्स करता आणि हे जे पळय करून दवरता, जे प्रमोशन सिनियरिटीन जे पळय सिनियर स्टाफ आसा तांकां मेळनासतना पळय ती डायरेक्टली न्यू रिक्रुटाक दिता, तेजेर एक्शन जावपाक जाय. पळोवपाक जाय बाबा ही बरीच गोष्ट आसा, त्या बद्दल ना. यूथ आमचे फुडें येवन कामाक लागता, ही मुख्यमंत्र्याचें आमी स्वागतूच केलां. हें तुमकां आतां उलोवन दाखयल्लें आसा. तें एक जालें. हें अशें करता आसतना आमकां खंय तरी हें जाता की बाबा आमचें कशें कितें जातलें. आणि मोठ्यान हो एक प्रश्न जालो. सेकंड थिंग, आमी खूब अभिनंदन मुख्यमंत्र्याचे की एक्सटेन्शन ही बंद करपाक लागून आमी अहोरात्र प्रयत्न केला. हे सगळे असोसिएशनान म्हणत आणि आमकां अशें की तेंच्यांनी आमकां रस्त्यार उतरपाक सुद्दां तेंच्यांनी हें दिवंक ना. अशी तयारी सगळी आसली. आणि म्हाका खरेंच बरें दिसता की आमच्या ह्या सरकारी कर्मचाऱ्यांचो एकवट पळोवन आणि सगळ्यांचो उत्साह पळोवन सुद्दां आणि माननीय मुख्यमंत्र्यान आमच्या पत्राक मान दिवन तेंच्यांनी मुद्दाम हें एक्सटेन्शन आतां बंद केल्लें आसा आणि हें बंदूच तेंच्यांनी अशेंच दवरचें हें आमची मागणी आसा. रिप्रेझेंटेशन बी कितें दितलें, कारण आतां जर एचबीए म्हणटा जाल्यार बजेट एलोकेशन करचें पडटा. आमी दिल्लें आसा, ऑलरेडी दिल्या आणि फायल सुद्दां सीएमात कडेन पेंडींग आसा. आमी ऑलरेडी दिल्लें आसा हें एचबीएचें. कित्याक लागून हें सदांच आतां चालू आसा न्ही. आतां बजेट आसल्या कारणान हें फाटल्या बजेटीकूय घेतलेलें. सो आमकां अशें आसा की बरी फॅसिलिटी आमकां आमचो मुख्यमंत्री जरूर दितलो आमच्या गव्हर्नमेंट सर्वंटाक. तुम्ही कितल्या वर्सांपासून हे मागणी करता एचबीएची गेल्या 2 वर्सां जाली. हांव प्रेसिडेंट जाल्लो तेन्नाच्या नांवान आमी सगळ्यांनी ही टायट म्हणटा तशी मागून धरलेली आसा. मागणी पुराय जावना. त्याच्या फुडें तुम्ही कितें एलिगेशन करताले? एलिगेशन न्ही, आमी हे डिमांड आमचो मागला. आमी डिमांड आपण डिमांड आता गेले 2 वर्ष तुम्ही म्हणता की मागणी करीत हय ते अजून जावना. ना त्याच्या फुडें स्टँड केले ना. पळय कशें आसा ना, मागात रावताले अशांचे ना. पळय मुख्यमंत्र्यान कशें केलां की सांगपाचें जे कोण काम करता हें खरेंच काम करता तेंचे सांगप आसता. तेंच्यांनी अदर ज्या पद्दत पयलीं 2% आसली. सो बजेट आसा, कशा पद्दतीन तेंचो रिवर्क काम चालू आसा त्या आमच्या एचबीएचेर आमच्या मुख्यमंत्र्याचें काम चालू आसा. सो तेंच्यांनी सडनली आतां आमी दिल्लें आसा. सो आमची अशी आसा की दितलेच म्हणून. आमी दिना जाल्यार परत आमी मेळटलेच न्हू तांकां. ओके, पण तुमकां 2 वर्सांच्यान आता तुम्ही मागणी अश्युरन्स तर कितें मेळना. आता तुम्ही काम चालू आहा तर मग प्रेस कॉन्फरन्स तुम्ही घेतल्या, तुमची डिमांड पुराय जावपाक. हय तुम्ही एलिगेशनय करिना, जाता म्हणून विश्वासय दाखयना. तुमकां कितें अश्युरन्स? एज्युटेशन न्ही. पळय आमी डिमांड आमचो दिला, एज्युटेशन आमी करूंक ना. कशें आसा पळय, फायनान्स बजेट आसता आणि फाटल्या दिसांनी कशें जालें बजेटीक लागून सगळें हाल्लेलें न्ही. तें गव्हर्मेंटानूय दिल्लें न्हू की बाबा ते प्रॉब्लम्स फायनान्साक लागून असो आसलो म्हणून. सो आतां आमकां सांगलां न्ही तेंच्यांनी की आमकां करून दिता म्हणून. 2 गजाली तुम्ही एक्सटेन्शनाचे उलयले पळय. सो एक्सटेन्शनान तेंच्यांनी प्रोविजन दवरला, जर कोण प्रमोशनाक ना जाल्यार दुसरो जर कोण सिनियर पोजिशनाक ते कंटिन्यू करपाक शकता, ताका एक्सटेन्शन मेळपाक शकता, अशें एक प्रोविजन आसा न्ही. प्रोविजन ते कॉन्ट्रॅक्टाचेर म्हणून दिल्लें. आता ते खंयच्या डिपार्टमेंटांनी म्हणजे तुमी आतां म्हटलें पळय जे डिपार्टमेंटांनी जे उरल्या प्रमोशन जावपाचें उरल्या, तुम्ही हे काढला लिस्ट काढला चडशी खंयची डिपार्टमेंटां जितून प्रमोशन जावंक ना आणि भायले म्हणजे तुम्ही म्हणटा डायरेक्ट रिक्रूट केले, अशी खंयची रिक्रूट करपाचे आसा, रिक्रूट करपाचे आसा ते आणि प्रोसिजर त्यांचो चालू आसा. आणि आमी डिमांड सुद्दां दिला की बाबा
आमकां सगळे अजून पर्यंत अशें करूंक ना. आमी हो डिमांड दिला तेंचे कडेन की बाबा हे अशें अशें चालू आसा ह्या डिपार्टमेंटांनी, कळ्ळें न्ही? किती डिपार्टमेंट कोण रिस्पॉन्सिबल कोण ते चालू आहे म्हणटा न्हू, रिस्पॉन्सिबल कोण? रिस्पॉन्सिबल पळयात हे जे आता कशें आसा की जी वेकन्सी चालू घेता नोकर भरती घेवपाची जाली, जो एचओडी आसा न्हू तेंकां कळपाक जाय न्ही बाबा सिनियरिटी स्टाफ आसा तेंकां बाबा दिवपाक जाय हें पयलीं म्हणून. तेजेर कशें आमी हें करच्या पयलीं आमी मुद्दामून सगळें दिल्लें आसा डिपार्टमेंटाकूय बी. अजून आमी अशें म्हणिना की हांव कितें म्हणटा, मुख्यमंत्र्याक निवेदन दिलां. प्रश्न कितें आसा, हय तूं आतां म्हणलें ती कितकी डिपार्टमेंटां आसा आनी खंयची तुमी लिस्ट काडल्या जी डिपार्टमेंटां हें आसा? सध्या कमर्शियल टॅक्स डिपार्टमेंट आसा न्ही, हय. ह्या कमर्शियल टॅक्स डिपार्टमेंटान CTI पोस्ट आसा, सो ते घेवपाचे आसा. आनी तशेंच एग्जाम तशीच डिपार्टमेंटली दिवन जे पास जाले डिपार्टमेंटाचे आसा ते आसा. आमी मुख्यमंत्र्यांचे सगळे रिप्रेझेंटेशन आमकां जशें आमी CMाक दिलें की अशें अशें चालू आसा, जर त्या भुरग्यांक पयलीं घेतल्यात जाल्यार हेंचेर इनजस्टीस जातलो म्हणून. कित्याक हे सिनियरिटीनी 20 वर्सां अशें जालां, तेंच्यांनी आमकां इन्शुरन्स दिला की आमी तशें करपाक दिवचे ना म्हणून. म्हणजे तेजो क्वेश्चन बरोबर आशिल्लो, सादो हय. आशिल्लो की तुम्ही डिपार्टमेंटान कितले आहा ते प्रमोशन मेळपाक जाय, हय. आमी- कितले डिपार्टमेंट हय. आणि खंयचे डिपार्टमेंट. अंदाज तुम्ही काढला, लिस्ट काढला? ना लिस्ट काडूंक ना, पूण खुबश्या डिपार्टमेंटांनी अशेंच आसा आनी आमी हेका परत भेट दिवन आमी तुमकां हे दितले. आता चडशे डिपार्टमेंटांनी अशी परिस्थिती आसा. तेच. टेंटेटिव्ह नाका, तुम्ही इन्फॉर्मेशन जाय तुमकां. इन्फॉर्मेशन आमचे कडेन मेळटूक आमी मुद्दामून दिता. दुसरी आता तुम्ही आता एसोसिएशनान कितके सगळ्या डिपार्टमेंटाचे तुम्ही आता मेंबर आसा, हय तितून टिचर्स येता, सगळे येता न्ही. टिचर्साचे टिचर्स मेंबर येतात. हय येता. सो आता आणि एक विषय असा की टिचरींग आता NEPक घातल्या आणि थोडे हेंका घातल्या. सो टिचर्स जे आसा ते ना तेच विचारले तुमकां ना तुमच्याकडे ना. टिचरींचो वेगळो विषय आसा. सो आणि एक तुम्ही म्हटले की प्रमोशन जाता, तो एक सांगलो तुम्ही, आणि एक सांगलो तुम्ही हेचो HBA ते जालें. तुम्ही आता म्हणटा स्टाफ सिलेक्शन बरें म्हणटा तुम्ही. दुसरे वटेन तुम्ही म्हणटा की स्टाफ सिलेक्शना लागून तुमची प्रमोशन दुसरे वटेन म्हणजे कशें हांव कितें म्हणटा पळय, काय तुम्ही अशें करूंक सोदता की हा बरें एक वटेन CM बरें करता म्हणटा तुम्ही, दुसरे ना वटेन ना तुम्ही वायट सांगता कशें की- आमचें म्हणणें पळय, आमचें कशें आसा हें सिलेक्शन आसा न्हू ते बरीच गोश्टी आसा, पण आमी इतकेंच म्हणटा की जे सिनियर स्टाफ आसा तेजे अन्याय जावपाक जायना इतकें. म्हणल्यार तुमचे म्हणण्यार नवे भुरगे येतात ते फुडल्या पोस्टार वयता तुमकां हे करून. पण बरोबर, पण त्यांनी कितें तरी स्टाफ सिलेक्शन कमिशनर त्यांचे कितें तरी एज्युकेशनल क्वॉलिफिकेशन ना जाल्यार कितें तरी कोण सरकारन डिसिजन घेतला आसतलो, अशेंच कोण बरें ना. पण तुम्ही आता सरकाराक जे मागला म्हणटा न्हू CM कडेन, ते कितें मागला एक्झॅक्ट कितें सर मागला? एक्झॅक्टली आमी कितें म्हणटा, आमचें म्हणणें आयकून घेतोय. आमचें म्हणणें आमी बरोवनूय दिलां की सिनियरिटीन जे पळय प्रमोशनाचो एक रोस्टर आसता न्ही, एज पर द रोस्टर आसा न्हू तशें ते घेतले घेवपाक लावपाक. आनी तेंकां जर फर्स्ट कम फर्स्ट तर जालें जाल्यार प्रमोशनाची ऑर्डर जाल्ली आसा. आनी हेजे प्रमोशनाक जे वयता भुरगे ते पास जाल्ले आसा आनी सिलेक्शन नवें जाल्ले ते पास जाल्ले आसा. सो आमचें म्हणणें कशें आसा की फर्स्ट आतां 20-20 वर्सां हेंच्यांनी काम केल्लें आसा न्हू सिनियर स्टाफांनी, तेंकां जरी पयलें घेतलें ना, कळ्ळें न्ही. आतां आमी गेले 6 म्हयने जाले तेंची एग्जाम जाली, परत स्लो प्रोसेस आसल्या कारणान आमी हो तेंकां दाखोवन दिलो की जे पळय सिनियर आसा स्टाफ तेंकां पयलो प्रेफरन्स मेळपाक जाय. आनी ते रिटायर वर्सांय कमी आसा आनी हे भुरगे आसल्या कारणान तेंकां सर्विसूय चड आसा न्ही. सो असो मागीर कशें जातलें की त्या फुडल्या पोस्टाक तेंचे जे 24 वर्सां 25 वर्सां हे जेन्ना पोस्ट प्रमोटेड जातले त्या म्हणसर हे सगळे रिटायर जातले. पण आता HBA बेनिफिट जे तुमकां जाय म्हणटा न्हू सरकारान दिवंक जाय, अशें कितले जाणांक जे ह्या लायनीर आहा की HBAचो बेनिफिट मेळूं ना तेका, आनी तो दिवपाक जाय सरकारान. लायनीर पळय एप्लाय केल्ले कितके आसा ते आमचे कडेन नंबर ना, पूण हांव आतां फाल्यां करतलो न्ही जाल्यार ती स्कीम आसा जाल्यार आमी एप्लाय त्याला करतले. एलिजिबल कितें आहा एज म्हणल्यार वर्सा न्हू पळय वर्सां बी तशी न्हू पळय, म्हाजी सर्वीस कितकी आसा न्ही, म्हाजी आतां सपोज 25 वर्सां सर्वीस उरल्या, ते मागीर कितके म्हाका एमावंट मेळटलो तो थंयसर तितून हे दिल्लो आसा. पहिली चालू असली पळय दिसांनी मागीर ते कोर्टान बिटान गेल्ले, परत मागीर तेंचो हे चालू आसा.
आता जेन्ना ही स्टार्ट करतली न्ही तेन्ना तांकां कसो सुद्दां म्हणजे तांकां जर तर हें जालां कितें जालां मेळोंक ना बेनिफीट जाल्यार ह्या हितूनसून मागीर कंटिन्यू करपाक मेळटलें न्हू एटलिस्ट पयलीं स्टार्ट जालें न्ही की मागीर बरें पडटलें आनी एश्युरन्स की आमचे मुख्यमंत्री करून दितले आणि आमकां. विशय आलो की तुम्ही आता म्हटले डायरेक्ट रिक्रूट करतात थोड्या डिपार्टमेंटांनी कितकीशी वर्सां कॉन्ट्रॅक्टाचेर जे एम्प्लॉईज आसा हय कॉन्ट्रॅक्टाचेर सो तांकां सुद्दां फिक्स करिनासतना डायरेक्ट रिक्रुटमेंट करून ते फिक्स जाता सो तेंच्यांनी तुमच्या कडेन कितें हें केलां म्हणजे ना सर आमचे कडेन तशें कांय हे दिल्लें ना. Contract ना आमकां म्हणजे- आमचें कशें आसता सो आमकां तेंच्यांनी हें जेन्ना केल्यार तुमी तांकां कितें म्हणजे हेल्प कारण ते कशें आसा कितकीशी वर्सां जालीं ना, पळय गव्हर्मेंट कशें आसता कॉन्ट्रॅक्ट स्टाफ आसा न्ही आमचो कसो आसा हो असोसिएशन आसा ते परमनंट स्टाफाचो आसा कळ्ळें न्ही? म्हणटकूच आमी तेजेर हें कांय करूंक शकना. थँक्यू व्हेरी मच.